अमरावतीच्या जागेवर अभिजित अडसूळ लढणार नाहीत असं आता कळतंय। कारण प्रहारनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अभिजित अडसूळ निवडणूक लढणार नाहीत। अभिजित अडसूळ प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जावी आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, अभिजित अडसूळ प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। स्वतः अडसूळ घराण्यातील कोणतीही व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय। निश्चितच लागवी अभिजित अडसूळ आणि आनंदराव अडसूळ यांची तलवार म्यान धरकी काय अशी जी चर्चा आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये रंगू लागलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर नवनीत राणाच्या विरोधात मी निवडणूक लढणार, अपक्ष निवडणूक लढणार असा जो दावा आहे अभिजित अडसूळ यांनी केलेला होता। आणि 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज सुद्धा उचललेला होता। मात्र जर पाहिलं तर काल प्रहारतर्फे जे आहे ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांना उमेदवारी प्रहारने जाहीर केल्यानंतर जे आहे जे अभिजित अडसूळने यू टर्न घेतलेला आहे आणि अभिजित अडसूळ जे आहे ते दिनेश बुब यांना पाठिंबा देणार आहे। मात्र जर पाहायला गेलं तर अभिजित अडसूळने या ठिकाणी पूर्णपणे निवडणुकीतून माघार घेतलं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर नवनीत राणांच्या विरोधामध्ये अभिजित अडसूळ असतील, आनंदराव अडसूळ सातत्याने विरोधामध्ये होते आणि त्यांनी जर पाहिलं तर अभिजित अडसूळांनी अमरावती लोकसभेची शिवसेना शिंदे गटाची जागेची सुद्धा मागणी केली। मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघ जो आहे महायुतीतून जो आहे जो भाजपला सुटलेला आहे त्यामुळे अभिजित अडसूळ पूर्णपणे नाराज होते। आपण जर पाहिलं तर सातत्याने जात पडताळणीच्या ज्या मुद्द्यावरून जे आहे ते नवनीत राणावर सातत्याने अडसूळ पितापुत्र जे आहे टीका करत होते। मात्र पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर अभिजित अडसूळने अमरावती लोकसभा मतदारसंघातील संबंध शिंदे शिवसेना गटाच्या ज्या नेत्यांची आहे ते भेट घेतली होती आणि आपण निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर सुद्धा केलेलं होतं। मात्र त्यांनी जे आहे तुर्तास तरी जे आहे माघार घेतलेली आहे आणि दिनेश बुबच्या प्रचारासाठी मी फिरणार आणि नवनीत राणांचा पराभव करणार असल्याची जी प्रतिक्रिया आहे अभिजित अडसूळांनी दिलेली आहे। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता सूरज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।